नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। ती म्हणजे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना मिळणार याविषयीची एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती आधी पाहूयात। मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्यामध्ये लाडक्या बहीण योजनेअंतर्गत कमी कालावधीमध्येच लोकप्रिय झालेली ही योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैपासून सुरू केली होती। यामध्ये महिलाला जवळपास 1,500 रुपये मिळतात आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याची स्थिती सुधारली तर त्यांना 2,100 रुपये मिळणार, अशा प्रकारचं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं। आज आपण पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे तेही पाहूयात। एप्रिल 2025 या महिन्याचा हप्ता म्हणजेच पैसे हे 30 एप्रिल रोजी मिळणार आहेत। ही तारीख अक्षय तृतीया सणाची आहे। बऱ्याच महिलांना या पैशांची खूप वाट पाहावी लागली। आता सरकारने सांगितले की हा हप्ता त्या दिवशी थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल। आता यामध्ये या योजनेचा लाभ फक्त 21 ते 65 वर्षे वयाच्याच महिलांना मिळतो। जर कोणाचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना ही मदत आपोआप थांबवली जाईल। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की सध्या 1,20,000 महिला या वयोमर्यादेमुळे या योजनेतनं आपोआप वगळले जातील। तसंच ज्या महिला लग्नानंतर दुसऱ्या राज्यामध्ये राहायला गेल्यात त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आजपर्यंत 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय, परंतु काही महिलांचे अर्ज चुकीचे निघाले, त्यामुळे 11 लाख अर्ज हे फेटाळण्यात आलेत। सरकार सांगते की या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल झालाय आणि त्यांना आर्थिक मदत मिळाल्यानं त्यांचा आत्मविश्वास देखील वाढीस लागलाय। तर मग मित्रांनो, ही काही कारणं आहेत ज्यामुळे या बहिणींना हप्ता मिळणार नाहीये, परंतु बाकीच्यांना मात्र मिळणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।